नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात स्पीड न्यूजमध्ये. मुंबई आणि उपनगरात आज पावसाचं वातावरण आहे. सकाळपासूनच मुंबई उपनगरात पावसानं दमदार हजेरी लावलेलीच आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान मंगळवारीच हवामान खात्यानं मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती दिली होती आणि 11 ते 15 जून दरम्यान मुंबई ठाण्यासह कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पहाटे जोरदार पावसानं सुरुवात केल्यानं शहरातील बाजारपेठेत भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती, तर सखल भागात काही ठिकाणी पाणी देखील साचलं. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे 10 आणि 11 जून या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कालावधीत जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर आणि नगरपालिका आणि 31 गावं धोकादायक असल्याची माहिती त्यांनी दिली. वसई विरारमध्ये दमदार पाऊस कोसळल्याचं चित्र आहे आणि मंगळवार सकाळपासूनच शहरामध्ये पाऊस कोसळत होता. नागपूरमध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आता शेतीच्या कामाला लागलेत. MIDC वेबसाईट हॅकिंग प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेबसाईट अजूनही रशियन हॅकर्सच्या ताब्यात आहे, त्यामुळे राज्य सरकारनं रशियन हॅकर्सवर कारवाई करण्याची मागणी केली. हॅकर्सकडून 500 कोटींची मागणी करण्यात आल्याची देखील माहिती मिळाली आहे. पुण्यातील उरवडे आग दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला अटक देखील करण्यात आली आहे. निकुंज शहा असं SVS कंपनीच्या मालकाचं नाव आहे. कंपनीला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झालाय. SVS कंपनीच्या आग लागून झालेल्या दुर्घटनेमध्ये गावातीलच गीता दिवाडकर यांचा होरपळून मृत्यू झाला. दिवाडकर यांच्या कुटुंबियांची कहाणी अत्यंत मन हेलावून टाकणारी आहे. पती भारत वाडकर यांना नोकरी नसल्यानं गीता दिवाडकर स्वतः कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. कुटुंब चालवण्यासाठी आणि मुलांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी पडेल ते काम त्या करत होत्या आणि गीता यांच्या जाण्यानं त्यांची 2 मुलं पोरकी झाली आहेत. मुळशीतील आग दुर्घटनेत जीव गमावलेल्या मृतांना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. तसंच मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असल्याचं मोदी म्हणाले. पुण्यातल्या आगीची दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक असून ही घटना ऐकून मोठं दुःख झालं असल्याचं ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. या घटनेमध्ये जखमी झालेले कामगार लवकर बरे होत अशी देवाकडे प्रार्थना करतो, असं शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. पुणे जिल्ह्यातील उरवडे गावाजवळच्या रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीमध्ये कामगारांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. मृत्यू पावलेल्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केलं. मुळशी तालुक्यातील कंपनीला लागलेल्या आगीनंतर आता कंपन्यांमध्ये घुसून पाहणी करणं गरजेचं असून ते काम आता आम्ही करणार असल्याचं अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची जी भेट घेतली त्या भेटीदरम्यान मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्यानं ऐकून घेतले असल्याचं भेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्याचे जे विषय मांडलेले त्याची माहिती घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलंय. जे विषय मांडले ते सकारात्मक पद्धतीनं पंतप्रधान सोडवतील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. या भेटीदरम्यान आरक्षणातील 50% मर्यादा शिथिल करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. तर ओबीसी आरक्षणासंदर्भात सुद्धा बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची भेट जर झाली असेल तर स्वागतच आहे. या भेटीचा राज्याला फायदाच होईल अशी प्रतिक्रिया फडणवीसांची. तसंच काही मुद्द्यांवरून राज्य सरकारवर देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत टीका केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला. मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमध्ये राज्याच्या प्रश्नात कोणाच्याही मध्यस्थीशिवाय चर्चा झाली असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावलाय. महाविकास आघाडी सरकारचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे करून इतर समाजाच्या आरक्षणाबद्दल जास्त कळवळा असल्याचं दिसून आलं असल्याची टीका मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली. ज्या तळमळीनं ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षण या मुद्द्यावरती चर्चा झाली तितकी मराठा आरक्षणावरती झाल्याचं दिसून येत नाही. या बैठकीतून सकारात्मक गोष्टी बाहेर येतील असं वाटलं होतं, पण तसं काही झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे या बैठकीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज असल्याचं म्हणणं आहे. मराठा समाजाचा भ्रमनिरास झाला असल्याची टीका विनोद पाटील यांनी केली. काही दिवसांपासून मुख्यमंत्री फक्त मराठा आरक्षणावर पंतप्रधानांना भेटतील असं बोललं जात होतं, परंतु आज समजलं की अनेक विषय घेऊन भेट झाली आहे. बैठकीतून मराठा आरक्षणाविषयी तोडगा आवश्यक होता. मराठा आरक्षणाचा त्याची नेमकी जबाबदारी कोणी घेतली हे स्पष्ट होत नाही. बैठक लांबत गेली तशी आमची आशा उंचावत होती. आम्हाला वाटलं मराठा आरक्षणावर व्यवस्थित तोडगा निघेल, मात्र चर्चा फक्त आरक्षणावर नव्हती असं ते म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळानं पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्या भेटीचं मराठा ठोक मोर्चाकडून स्वागतच आहे, मात्र आता राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या गोष्टी पूर्ण कराव्यात अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आबासाहेब पाटलांनी केली आहे. मोदींची भेट घेऊन आरक्षण हा केंद्राचा विषय म्हणून हात झटकण्याचा प्रयत्न करू नका असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. खासदार नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलंय. त्यांची खासदारकी त्यामुळे धोक्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याबाबत आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयानं जात प्रमाणपत्र रद्द करून नवनीत राणा यांना 2 लाखांचा दंड ठोठावलाय. हे जात प्रमाणपत्र 6 आठवड्यांच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. खासदार नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याबाबत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात दावा केला होता. या दाव्याचा निकाल काल घोषित करण्यात आला. उच्च न्यायालयानं या घटनेवरील घोटाळा आहे असं मत नोंदवून खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करून त्यांना 2 लाखांचा दंड ठोठावलाय. तसंच हे खोटं जात प्रमाणपत्र 6 आठवड्यांच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश देखील दिले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी त्यामुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे अमरावती शहरातील राजकमल चौकात शिवसेनेच्या वतीनं प्रचंड जल्लोष करत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्या होत्या. लसीची जागतिक निविदा प्रक्रिया रद्द होण्यामागे केंद्र सरकारचं राजकारण असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपुरात दिली. राज्य आणि मुंबई महानगरपालिकेची जागतिक निविदा प्रक्रिया असफल ठरण्यामागे केंद्राचंच राजकारण आहे. पंतप्रधान मोदींनी 75% लसीकरण केंद्र सरकार करणार असल्याचा निर्णय जाहीर केलाय. मात्र सर्वांना मोफत लस मिळावी ही काँग्रेसची भूमिका आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशातील सत्तेचा दबाव असतोच, तसा यावेळी देखील होताच असं पटोले म्हणाले. ते चंद्रपुरात बोलत होते. आमचा चेक तयार आहे असं विधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्यांचे 5 ते 7 हजार कोटी वाचलेत. आता हेच पैसे त्यांनी 12 बलुतेदारांना द्यावेत अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. आम्ही एका चेकनं 12 कोटी लस घेऊ अशी विधानं महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी विशेषतः मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्यावरून उपाध्यांनी मुख्यमंत्र्यांवरती हल्लाबोल केला. राज्यात आता 1,74,000 रुग्ण असून 4 स्तरावरती अनलॉकिंग केलं गेलं. स्थिती सुधारल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. शिवाय आपण गोष्टी सुरू केल्या असल्या तरी कोरोना संपलेला नाही याचं भान ठेवून काळजी घेण्याचं आवाहन देखील राजेश टोपेंनी केलं. आरोग्य विभागात जम्बो भरतीचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आलाय. तब्बल 2,226 पदं भरली जाणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आरोग्य विभागात लवकरच जम्बो भरती केली जाईल अशी माहिती दिली होती आणि अखेर राज्य सरकारनं याबद्दल आदेश काढलाय. आरोग्य विभागात एकूण 2,226 पदांची जम्बो भरती होणार आहे. या संदर्भात आता माहिती जाहीर करण्यात आली आहे. भारतातील सर्वात विश्वासार्ह कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिस्लरीनं एक पुढाकार घेतलाय. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरणाच्या संरक्षणाचा विचार करता शुद्ध प्लास्टिक अलगीकरण म्हणजेच सेग्रिगेशन आणि कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आले. हे भारतातलं पहिलं सेंटर आहे. बॉटल्स फॉर चेंज या उपक्रमाअंतर्गत या सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. माऊलींची पालखी सोहळा काढणारच असल्याचं म्हणत वारकऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली. आषाढी वारीचा माऊलींचा सोहळा निघणारच. आम्हाला सोहळ्यापासून शासन रोखू शकत नाही अशी माहिती वारकऱ्यांच्या बैठकीनंतर बंडातात्या कराडकर यांनी दिली. नियमांचं पालन करून आम्ही सोहळा करणार असं कराडकर म्हणालेत. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन करू असंही त्यांनी सांगितलंय.
लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यानंतर कालचा दुसरा दिवस, मात्र दुसऱ्या दिवशी सुद्धा नागपुरात रस्त्यावरती मोठी गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान नागपूर कोरोनामुक्त झाल्यासारखी गर्दी इथे दिसून येत असल्यानं चिंतेची बाब आहे। रेल्वेचा ब्रिटिश काळात बांधण्यात आलेला हँकॉक पुलाचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलंय। हँकॉक पुलाचं काम गेल्या 5 वर्षांपासून रखडलेलं होतं। आता रविवारी रेल्वेनं स्पेशल मेगा ब्लॉक घेत दुसरा गर्डर टाकला। हा पूल नोव्हेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार आहे। म्हाडाच्या लॉटरीमध्ये 5% घरं दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत। गृहनिर्माण विभागातील सर्व प्रकल्पांसाठी निर्णय लागू असणार आहे, त्यामुळे याचा दिव्यांग प्रवर्गातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या मारकुट्या पतीला अखेर अटक करण्यात आली आणि पोलिसांनी सुमोटोद्वारे त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलाय। नागपुरात वर्धा मार्गावरील डबल डेकर पुलाचा मोठा तुकडा कोसळला असल्याची घटना घडली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी आंदोलन केलं। गंगापूर इथे आंदोलन झालं आणि राज्य सरकारनं आणि कृषी विभागानं फसवणूक केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती यावेळी करण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते। या भेटीनंतर महाराष्ट्र सदन इथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही माहिती दिली। मागच्या 1 वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसेस, व्हॅन्स, ऑटो यांचे व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत। त्यामुळे या व्यवसायावरती अवलंबून असलेल्या सर्व लोकांचे रोजगार गेलेत। मागच्या 1 वर्षापासून त्यांना उपासमारीचा सामना करावा लागतोय। सर्व व्यवहार रुळावरती येत आहेत, पण स्कूल बसेस बंदच आहेत। सरकारनं या व्यवसायाला मदतीचा हात द्यावा यासाठी आपल्या मागण्या मांडण्यासाठी नागपूरमध्ये स्कूल बस व्हॅन संघटनेनं आंदोलन केलं आणि यावेळी त्यांनी मासिक 10,000 रुपये अनुदान देण्याची मागणी केली। आता बातमी लातूर जिल्ह्यातील चाकूरच्या आष्टा इथली चोराच्या उलट्या बोंबा म्हणावी अशी परिस्थिती। कारण पुण्याच्या मांजरी इथे राहणारे राजेंद्र खुर्दळे यांचे कुटुंबीय लॉकडाऊनमुळे आपल्या मूळ गावी आष्टा या ठिकाणी गेले असताना मागच्या आठवड्यात क्षुल्लक कारणावरून खुर्दळे भावंडांना घरात घुसून मारहाण केली गेली होती आणि भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आईला देखील मारहाण झाली। संतोष शेळके आणि त्याच्या साथीदारांनी क्षुल्लक कारणावरून राग काढत वैभव आणि वैष्णव खुर्दळे या भावंडांना मारहाण केली आणि वर चाकूर पोलीस स्टेशनमध्ये आपल्या ओळखीचा वापर करत खोटी फिर्याद देखील दाखल करून धमकावण्याचा प्रयत्न केला। नागपूरच्या पाचपावली भागात दगडानं ठेचून एकाची हत्या करण्यात आली। रात्री 9च्या सुमारास कमाल टॉकीज परिसरात घडलेली ही घटना। पोलीस मृतकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून आरोपीचा शोध सुरू आहे। भारतातल्या लहान मुलांना लवकरच कोरोनावरची लस मिळण्याची शक्यता आहे। कोवॅक्सिन नंतर आता झायकोव्ह डी या लसीचे 3ऱ्या फेजची ट्रायल घेण्यात येते। मुंबईतील नायर रुग्णालयात 3ऱ्या टप्प्यातील ट्रायल होणार आहे आणि झायडस कॅडिला या कंपनीचं झायकोव्ह डी ही लस देण्यात येणार आहे। 50 मुलांची यावेळी ट्रायल घेतली जाते। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कोणत्याही घटकाला मागास ठेवण्याची भूमिका राज्य सरकारकडे नाही तर केंद्र सरकारकडे असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। तर पंतप्रधानांनी सर्वांचं ऐकून घेतलं असंही त्यांनी सांगितलंय। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचं नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं। यात 21 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक आढळून आल्यात। या 21 इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 10 इमारतींचा समावेश आहे अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली। ठाकरे सरकारनं निकष बदलल्यामुळे 4,234 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात गेलेत असा आरोप अनिल बोंडे यांनी केला। सरकारनं हे 4,234 कोटी शेतकऱ्यांना परत मिळावेत आणि पीक विमा कंपन्यांसोबतचे करार रद्द करावेत अशी मागणी त्यांनी केली। केंद्राच्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ 2019 पर्यंत अन्नधान्य तसंच फळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला। मात्र 2019 नंतर राज्य सरकारनं विमा कंपन्यांसोबत जे करार केले त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा घात झाला असंही बोंडे म्हणाले। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित स्पीड न्यूज।
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली। या बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणावर मुख्यत्वे चर्चा अपेक्षित होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी 12 विषय मांडत गांभीर्य घालवल्याचं मत मुनगंटीवारांनी व्यक्त केलं। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात योग्य माहिती मांडू न शकल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। रत्नागिरी जिल्ह्यातील मिशन ब्रेक द चेन अंतर्गत कडक लॉकडाऊन लागू आहे। लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्यांची दापोली पोलिसांनी आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्ट केली। धक्कादायक बाब म्हणजे यातील 90 जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत। बीड जिल्ह्यातील कृषी दुकानदारांकडून बी बियाणं खतं वाढीव दरानं विकली जात आहेत। त्याबाबत अनेक शेतकऱ्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत। त्यामुळे ही शेतकऱ्यांची लूट तत्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। महाबीजच्या सोयाबीन बियाणांचा कृत्रिम तुटवडा बीड जिल्ह्यामध्ये निर्माण केला जात असल्याचा धक्कादायक आरोप शेतकऱ्यांकडून केला जातो। या संदर्भात कृषी दुकानदारांकडून देखील दुजोरा मिळतोय। महाबीजच्या सोयाबीन बियाणाची बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे, मात्र त्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं दुसऱ्या कंपनीचं बियाणं खरेदी करत असताना शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। यात त्यांना तब्बल 1000 रुपये जास्त मोजावे लागत असल्यानं संताप व्यक्त होतोय। लालफितीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच बसत असतो, मात्र निर्ढावलेल्या प्रशासकीय यंत्रणेपुढे कॅबिनेट मंत्री हतबल होऊन त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे। रुग्णाकडून मनमानी पद्धतीने बिल वसूल करणाऱ्या मालेगावच्या 6 सिग्मा या हॉस्पिटलची 29 मे रोजी झाडाझडती घेण्यात आली होती। यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसेंसोबत पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी देखील होते। भुसे यांना हॉस्पिटलमध्ये काही आक्षेपार्ह बाब आढळून आल्यानंतर त्यांनी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते, मात्र 10 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही तपास अजूनही काही करण्यात आलेला नाही। त्यामुळे दादा भुसे यांनी 3 दिवसात तपास केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। खरीप हंगाम तोंडावर आल्यानं यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची मोठी रांग लागली। कोरोनाच्या नियमांचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं या ठिकाणी दिसलं। इथे बँकेकडून कुठलीही काळजी काही घेतली गेलेली नव्हती। जालन्यामध्ये मराठा वसतिगृहाच्या मुद्द्यावरून मराठा महासंघ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्याचं कार्यालय स्थापनेचा डाव महासंघानं उधळून लावला आणि मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित इमारतीवर एक मराठा लाख मराठा वसतिगृहाचा फलक लावलाय। कोरोनापासून बचावासाठी लसीकरण करून घेणं महत्त्वाचं आहे, मात्र वृद्ध, अपंग आणि अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रापर्यंत जाणं शक्य नसतं। त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेनं वयोवृद्धांच्या घरी जाऊन त्यांचं लसीकरण करायला सुरुवात केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये असे सुमारे 1 लाख वयोवृद्ध आणि अपंग नागरिक आहेत। स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, मात्र प्रेक्षकांना एक महत्त्वाची आठवण, ती म्हणजे बुलेटिनमध्ये जर एखादी बातमी तुमच्याकडून पाहायची राहून गेली असेल आणि जर ती पुन्हा पाहायची असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवरती तुम्हाला ती बातमी सविस्तर पुन्हा पाहता येईल आणि Facebook आणि Twitterवरती आम्हाला फॉलो करा। बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।